वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुंदर कलाकृती केली आहे आपल्या कलागुरूच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आणि ही कलाकृती केली आहे. माझं नाव दर्शिका पवार. मी राहायला मुंबईमध्ये. गेल्या 1-1.5 वर्ष मी इरा रांगोळीमध्ये स्टुडंट म्हणून रांगोळी काढत आहे. खूप छान ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके. आणि एवढा कॉन्फिडन्स ॲक्च्युली सरांमुळे, सरांच्या कलाकृतीमुळे सगळ्या ॲक्च्युली अर्धी मेहनत सरांची पण आहे. यातलं काय तुम्हाला असं वाटतं की हे जरा छान जमलं आहे आज आणि वेगळा प्रयत्न केला आहे आपण? पडदा आणि पिकॉक. अच्छा, हा तुम्ही पहिल्यांदा ट्राय केला आहे? नाही, हे सेकंड टाइम ट्राय केलं पिकॉक. पण थोडंसं त्याच्यामध्ये आणखी ॲक्टिव्हिटीज जमल्या आहेत. म्हणजे फेजर थोडंसं डिफरंट झालं याच्यामध्ये. ओके. ओव्हरऑल काय म्हणाल की जी कॉम्पिटिशन आपण घेतो त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं आहे? ॲक्च्युली सगळ्यांनीच कलाकृती एवढ्या छान काढल्या. खूप छान आहे ॲक्टिव्हिटी, सगळ्यांच्याच छान आहे. मस्त, धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही जिंकाल. थँक्यू. पावसाळ्याचं एकंदरीत वातावरण आहे. जूनचं म्हणजे पहिला एक जून तारीख आजची आहे आणि अर्थात तुम्ही आता मोर पुढे पुढे बघालच. आणि सुंदर कलाकृती आहे एकमेव या स्पर्धेसाठी मुलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. गौरव वाघमारे. गौरव नमस्कार. नमस्कार सर. कसं वाटतंय, कुठून आलं आहे? आणि मी सर अमरावती जिल्ह्यातून आलो आहे. खूप छान वाटते. मी याच्या आधी कुठलीच क्लास वगैरे नाही केली आहे. वा, हिरा परिवार मिळाला त्याच्या माझी आणखी ग्रोथ होत आहे. वा वा, मस्त. आणि आता आम्हाला कळालं की अशा पद्धतीचे एक रंगीत कधीच रांगोळी काढली नाही आहे आणि पावडर कलर फर्स्ट टाईम यूज करते. ओके. पण आणि कसं वाटतं एकंदरीत की बाबा पावडर रंग सोपे आहेत का डिफिकल्ट जात होते खूप? थोडं स्टार्टिंगला गेलं मला डिफिकल्ट, आता ठीक आहे. अच्छा, पण एवढी सुंदर कलाकृती केली, कलर शेडिंग किती सुंदर दिसतात ते. पहिल्यांदाच काढली आहे असं एक अजिबात वाटत नाही आहे. पहिल्यांदाच वापरली. आणि रंग कोणाकडनं घेतले? सरांकडून. येस, तेवढीच आपली पब्लिसिटी होईल. ओके. सो ओव्हरऑल खूप छान आणि सुंदर कलाकृती आहे. थोडं फिनिशिंग बाकी आहे. आणखी वेगवेगळ्या कलाकृती पुढे आपण बघणार आहोत. व्हिडिओ अर्थात मोठा असणार आहे. सगळ्यांच्या कलाकृती तुम्हाला इथे आपण दाखवणार आहोत. विषय आपण जो दिला होता तो समर्पण हा विषय होता आणि या संदर्भातल्या कलाकृती तुम्हाला करायच्या किंवा 5 बोटांची रांगोळी अर्थात गालीच्या रांगोळी तुम्हाला करायची होती. तर संपूर्ण कलाकृती तुम्हाला अर्थात आवडली असेल. फिनिशिंग झाल्यानंतर त्याच्या काही फोटोज बाकीच्या गोष्टी आपण आपल्या सोशल मीडियावरती अपलोड करणार आहोत. आणि सुंदर कलाकृती केली आपल्या या ताईने. ताई, कसं वाटतंय? छान वाटतंय खूप. आल्याला मी हा प्रश्न विचारला होता आणि परत विचारतो की 18 वर्ष पूर्ण केलीत का? की एकदम 10वी-12वीची मुलगी वाटते आणि ती त्या मुलीनी एवढी सुंदर रांगोळी काढणं म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप मोठं आहे. मलाही असं वाटतं की अरे हे आपण आपल्या रांगोळीमध्ये ट्राय करायला पाहिजे. काही काय सांगशील आजच्या या कलाकृतीबद्दल? अशी कलाकृती पहिल्यांदा केली होती का किंवा काय तयारी केली होती? विशेष तयारी काय होती? विशेष तयारी म्हणजे जेव्हा समर्पण हा विषय समजला तेव्हा मातृत्व हे पहिल्यांदा समोर आलं माझ्या आणि म्हणून मी ही रांगोळी निवडली. पण असं काहीतरी वेगळं होईल असं मला पण खरं म्हणजे माहीत नव्हतं. मी एक नवीन काहीतरी ट्राय केलं आहे जे मी अगोदर कधी केलं नव्हतं. अच्छा, फर्स्ट टाइम करते. आणि या रांगोळीत अजून विशेष काय वाटते की अरे हे जरा मस्त झालं या रांगोळीमध्ये? तर यातलं काय तुला वैयक्तिक काय आवडलं की हे छान आहे? मला वैयक्तिक कमळ आवडले जे मी आता अजून करणार आहे. येस. अर्थात सगळ्यांनाच हीच अपेक्षा असेल की या व्हिडिओमध्ये हे जे कमळ केले ते आम्हाला पूर्ण बघायचे. सो बघूयात, कदाचित नंतर ते बघतील. तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर कलाकृती तू नक्कीच करशील. मगाशी सांगितल्याप्रमाणे मोर तुम्ही बघणार आहात. अजून एक सुंदर कलाकृती तुम्ही इथे बघताय आणि खरंच खूप छान रंगसंगती केली आहे आपल्या ताईंनी. नमस्कार. नमस्कार. ताई, कुठून आलात तुम्ही? मी बीड जिल्हा माझगाववरून आले. अच्छा, आणि आपलं नाव? माझं नाव भावना अनिल कुलकर्णी आहे. ओके. काय वाटतंय आजच्या कलाकृतीबद्दल? याच्या आधी अशी कलाकृती तुम्ही केली होती किंवा काय नियोजन केलं होतं किंवा नियोजन झाल्यानंतर अशी कलाकृती होणं अपेक्षित होतं का किंवा अजून काय होतं? नाही, नियोजन वगैरे असं काही नव्हतं. फक्त छान काढायची असं एवढंच फक्त मनामध्ये आणलं. अच्छा, कलाकृती झाली व्यवस्थित? आवडली तुम्हाला? हो. अजून काही काम बाकी याच्यामध्ये? थोडंसं राहिलेलं. ओके. यस, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे समर्पण हा विषय आणि या विषयासंदर्भातली ही कलाकृती खूप सुंदर मस्त कलाकृती आहे. अर्थात सगळ्यांच्याच कलाकृती खूप सुंदर आहेत आणि सुंदर कलाकृती केली या ताईंनी. ताई नमस्ते. अजूनही काम चालू आहे. अजून किती वेळ लागेल या रांगोळीसाठी? अजून 1 तास तरी. 1 तास लागेल. आपण रांगोळीसाठी 5 तास वेळ दिला, त्यातला 1 तास किंवा पाऊण तास जेवणासाठी आपण दिला. त्याच्यामध्ये ही रांगोळी केली आहे. तर असं वाटतं का की खूप जास्त वेळ होतो आहे किंवा अजून या वेळेमध्ये आता रांगोळी पूर्ण होईल का नाही? होईल, कम्प्लीट होईल. वा, क्या बात आहे. कॉन्फिडन्स आवडला आम्हाला. या रांगोळीबद्दल काय म्हणाल? काय म्हणजे तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न केला? ॲक्च्युली मी पुस्तक दाखवायचा प्रयत्न केला आहे. ओके. पादुका दाखवते मी रांगोळी काढलेल्या आहे. समर्पण जेव्हा आपण एखादी गोष्ट
पूर्णपणे एकाग्रचित्तेने करतो किंवा पूर्ण त्याच्यात झोकून देतो. झोकून देतो, तेव्हा आपण पहिल्यांदा काय येतात आपल्यासमोर डोळ्यासमोर गुरु. जेव्हा आपण गुरूंच्या खाली कुठलीही गोष्ट करतो तेव्हा ती पूर्णत्वाला चांगल्या प्रकारे जाऊ शकते. येस, बरोबर. शुभेच्छा तुम्हाला. मस्त कलाकृती करा आणि अर्थात सगळ्यांना बघायची वाटेल ही की अरे फायनल रांगोळी काय. तर असे वेगवेगळे व्हिडिओ आपण पुढे करणार आहोत. तुम्ही जर फॉलो केला असेल तर फॉलो करायला विसरू नका आपल्या कलागुरू या पेजला किंवा इरा रांगोळी आर्ट्सला. अर्थात तुम्ही केला असेल नसेल तर लगेच करा. इरा रांगोळी आर्ट्सचे ऑनलाईन क्लासेससुद्धा असतात. ऑनलाईन क्लासेसबद्दलची माहिती तुम्हाला इथे www.irarangolia.com किंवा व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्हाला मिळू शकते. वेगवेगळे कॉम्पिटिशनसुद्धा असेच असतात. कॉम्पिटिशन जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला फक्त आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअपवर फक्त हाय मेसेज करा. नंबर आहे 70 66 68 69 70. पावसाळ्यात तुम्हाला सांगितलं मोर खूप नाचणार आहे, तर अजून एक मोराची खूप सुंदर कलाकृती आणि खूप सुंदर असे रंगसंगती इथे तुम्ही पाहू शकता. नमस्कार. खूप सुंदर काम चालू आहे तुमचं, तर काय म्हणाल, काय वाटतं एकंदरीत या कलाकृतीबद्दल किंवा एकंदरीत जे काही वातावरण आत्ता तुमच्याबरोबर आहे तर कसं वाटतं तुम्हाला? तो वेगळाच अनुभव आहे सर हा, आणि मी हा अनुभव पहिल्यांदाच घेत आहात. करते. हो. अच्छा, तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय? मी लातूर जिल्ह्यातून आले, मी प्रज्ञा शेळके, अच्छा, आणि मी ही डिझाईन निवडली. येस काहीतरी युनिक आहे या डिझाईनमध्ये, त्याच्यामुळं येस. इथे खूप छोटे छोटे एलिमेंट्स आत्ता आहेत खरं तर, आणि आयुष्यभर आपण विद्यार्थीच राहावं असं मला तरी मी खूप वेळा सांगितलं आहे. आणि आज एक वेगळी गोष्ट मी प्रत्यक्षात बघितली ते म्हणजे चाळण. जी चाळण आत्ता यांच्याकडे आहे ती छोटी खूप चाळण आहे. या चाळणीने खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण मला पुढे दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ही कलाकृती कशी वाटते किंवा कुठली कलाकृती तुम्हाला खूप छान वाटते नक्की कमेंट्स करून सांगा. दुसरे खूप मस्त भरलेली आणि खूप छान अशी कलाकृती तुम्ही इथं बघत आहात. प्रीती गणबहादूर यांचं नाव आणि या अकोल्यावरून आलेले आहेत. ऑनलाईनचे क्लासेसचे विद्यार्थी आणि यांच्या सारख्याच रांगोळ्या मला असतात की सर आज इथे रांगोळी, आज इथे ऑर्डर केली आहे, त्याच्यामुळे यांचं नाव पटकन लक्षात आहे. ताई नमस्कार, कसं वाटतंय आज? प्रीती सुबोध गणबहादूर आहे. इथे कलागुरूंनी जी इव्हेंट अरेंज केली आहे रांगोळी कॉम्पिटिशनची, तिथे येऊन आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि आम्हाला वेगवेगळ्या रांगोळ्या साकारता येत आहे आणि आमची कलाकृती दाखवता येत आहे. या एकंदरीत कलाकृतीसाठी तुम्हाला काय वेगळं तयारी काही तुम्ही घरी केली होती का, किंवा जनरल जायचं आहे म्हणून जायचं आहे आणि नाही, काढायचं असं काही? काहीच नाही करून ब्लँकली आली होती. अच्छा, आणि इथे जे सुचलं ते काढते. वा, मस्तच छान झाली कलाकृती. आणि संपूर्ण कलाकृती झाल्यानंतर सगळ्यांनाच बघावीशी नक्कीच वाटेल. सो होप सो खूप सुंदर कलाकृती होईल आणि बघूयात यातलं विनर कोण होतं आहे. अजूनही बऱ्याच कलाकृती तुम्ही आता पुढे बघणार आहात. व्हिडिओ अर्थात खूप मोठा होणार आहे हा. आपण प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त एलिमेंट्स मला आपण दाखवून सगळ्यांची इथे थोडक्यात ओळख होईल. ताई नमस्कार. ताई तुमचं नाव आणि कुठून आली आहे? माझं नाव प्रियंका माळकर, मी धाराशिववरून आली. अच्छा, आणि काय प्रवास करताना काय अडचण वगैरे? काहीच नाही. ओके. इथं आल्यानंतर कसं वाटलं, काय वातावरण होतं, काय वाटलं? छान वाटलं. म्हणजे इथले टीचर वगैरे आहेत, सपोर्ट म्हणजे करतात. तर काही प्रॉब्लेम नाही झाला. अच्छा. कॉन्टॅक्टसाठी होतेच. अच्छा, ओके. या कलाकृतीमध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? विठ्ठलाचं समर्पण, म्हणजे समर्पण हा विषय होता, त्यामुळे ओके. विठ्ठलाचं दाखवलं. वा, मस्त, खूप छान आणि सुंदर कलाकृती. आणि एकंदरीत विठ्ठलाचं टिळा आपण बघतोय आणि बाकीच्या गोष्टी बघितल्यानंतर लगेचच जाणवतं आहे गरुड वगैरे, आणि खूप म्हणजे समर्पक विषयावरती आहे. सो बघूयात आता पुढची ही कलाकृती आहे. मस्त कलाकृती झाली आहे. रंगसंगती अर्थात सगळ्याच रांगोळ्याच्या खूप सुंदर आहेत. ताई नमस्कार. सांभाळून कुठून आला आणि काय? मी विप्लवी प्रदीप वाघमारे, पुणे जिल्ह्यातून आहे. अच्छा ताई, आजच्या या रांगोळीमध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? समर्पण असा टॉपिक घेतल्यामुळे मी महादेवांची पिंड जी दाखवली, महादेवांना समर्पित केल्यासारखं अच्छा. असा माझा हेतू होता. ओके. मी दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके. खरंच आणि मस्त एलिमेंट्स याच्यामध्ये आलेले आहेत. पण इथं कलश का काढला? आता हा प्रश्न सगळ्यांना येईल. तर कलश काय होता? एक वेगळी युनिक डिझाईन म्हणून पण घेतला आणि एक पूजेचं एक असतं, जसं आपण अच्छा. पूजेमध्ये कलश ठेवतो तर त्याप्रमाणे मी ते पण घेतलं. अच्छा, ओके, मस्त. नाही, सुंदर कलाकृती आहे. रंगसंगती पण खूप छान. अशाच वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पुढे बघणार आहात. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, अर्थात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाच.
मस्त आणि खूप सुंदर असे रंगसंगती तुम्ही इथं बघू शकता आणि सुंदर कलाकृती इथे ताईंनी. ताई नमस्कार. नमस्कार, मी जागृती राहुल काशी कोल्हापूरमधून आले आहे. मी माझा विषय गाली चहा घेतलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशनवरती जास्ती भर दिलेला आहे. म्हणजे एक ठिकाणी उष्ण कलर आणि एक ठिकाणी थंड कलर, शीत कलर. ही संकल्पना मनात घेऊन मी ते शेडिंग दाखवलेलं आहे. बऱ्याच वर्षानंतर उष्ण आणि शीत हा शब्द ऐकला खरं तर. आत्ताच्या बऱ्याचशा पिढींना फक्त या गोष्टी कळतात की हा कलर ओके असंच होतं. पण एकंदरीत शीत कलर कुठले आणि उष्ण कलर कुठले तुम्हाला लक्षात आलं असेल. शीत कलर म्हणजे हे जे हिरव्या रंगाचे शेड तुम्ही बघता हे शीत कलर. उष्ण कलर म्हणजे इकडचे जे थोडेसे जास्त व्हायब्रंट कलर दिसतात हे उष्ण कलर. कलाकृती करताना काही अडचण आली किंवा अजून काही? नाही सर, तुमचं मार्गदर्शन इतकं छान होतं त्यामुळे अशी कुठे अडचण अजून तरी आलेली नाही. पण यात काय शिकवलं नाही आपण तुम्हाला? नाही, शेडिंग शिकवलं तुम्ही. अच्छा, क्या बात आहे, मस्त. नाही खरं खूप सुंदर आणि शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. गालीच्या रांगोळी म्हटल्यानंतर असा भरलेला आणि एक मस्त व्यवस्थित परफेक्ट अशी एकंदरीत ही रांगोळी आणि खरंच खूप सुंदर. प्रत्येक एलिमेंट्स रंगसंगती खूप छान आणि उत्तम दिसते आणि ही कलाकृती सादर केली आहे त्यांनी. ताई नमस्कार. नमस्कार, कुठून आलात तुम्ही आणि कुठल्या जिल्ह्यातनं आहात? माझं नाव वैशाली श्रीवास, मी आलेले मलकापूर, जिल्हा बुलढाणा आहे. अच्छा, या रांगोळीबद्दल काय सांगाल? अर्थात कळालं आहे आम्हाला की गालीची रांगोळी काढली आहे, पण तरी काही तयारी घरी केली होती किंवा कसं काय? तुमचं जे मार्गदर्शन होतं त्याच्यानुसारच प्रॅक्टिस केलेली आहे आणि थोडंसं मनाने टाकून अच्छा, एक सादरीकरण केलं आहे. मस्त. नाही कलाकृती खूप सुंदर आहे, रंगसंगती पण खूप छान आहे. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. स्पर्धा म्हणल्यानंतर बऱ्याच जिल्ह्यातून बऱ्याच जणांनी कलाकृती अपलोड केली होती. त्या लोकांनी म्हणजे कॉम्पिटिशन होतं आपल्या फेसबुकवरती कलाकृतीच्या आणि या कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात जास्त ओव्हरऑल सगळ्यात जास्त जे काही लाईक्स मिळाले असेल तर या ताईला. ताई नमस्ते. नमस्ते, मी सायली संदेश सोलापुरे, मी सातारा जिल्ह्यातून आहे आणि मी राधाकृष्णांना ची प्रतिकृती वारली पेंटिंगमधून दाखवायची प्रयत्न केलेला वा. आहे की झाडाच्या खाली ते दोघंजण राधाकृष्ण बासरी वाजवत आहेत आणि आम्हाला विषयच होता समर्पण म्हणून. अच्छा. तर एक राधाकृष्ण हे आपल्या सर्वांसाठीच एक गुरु म्हणून खूप चांगलं उदाहरण आहे. तर तेच मला एक दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मोराची प्रतिकृती आणि झाडा आणि कृष्ण दाखवतो. ओके. नाही खरंच खूप छान आणि रंगसंगती झाड वगैरे एकदम व्यवस्थित दिसतं आहे. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये दाखवण्याचा ताईंनी प्रयत्न केला आहे. ताईला खूप खूप शुभेच्छा. ताईंनी लाईकसाठी काय केलं ते विचारू. ताई 500-550 जवळपास लाईक मिळाले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट जे काही कॉम्पिटिशन म्हणजे बाकीच्या जणांनी पार्टिसिपेशन केलं होतं त्यातल्या कोणालाच मिळाले नाहीत किंवा त्या पेजला किंवा त्या बाकीच्या गोष्टीला पण मिळाले नाही. तर काय विशेष प्रयत्न केलं होतं? म्हणजे ॲक्च्युली मला असं वाटतं की सगळ्यात टफ कॉम्पिटिशन सातारा जिल्ह्यामधून झालं. बरोबर. येस. सगळ्यात टफ म्हणजे खूप कॉम्पिटिशन होतं. दुसऱ्या पण त्या मॅडम होत्या, त्यांनी पण खूप प्रयत्न केले चांगले. Yes. आणि आमच्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे 3 वाजेपर्यंत टायमिंग होता. बरोबर. 3 वाजेपर्यंत एकदम चुरशीची लढत असते ना, तसं झालं होतं. आणि Yes. अगदी आदल्या दिवशीपर्यंत मी मागं होते आणि लास्ट डेला मला असं होतं की आपण एवढे प्रयत्न केलेत ना तर आपल्याला इथं जायचंच वा, आहे. तर क्या मी बात आहे. अक्षरशः असं दुकानामध्ये किंवा असं घरोघरी जाऊन लाईक्स मिळवले अरे वा. की तुमचे फेसबुक आहे का, प्लीज मला एवढं लाईक करा. आणि त्यांना पण ही म्हणजे एक आपण संकल्पना म्हणतो ना कलागुरूची, की एक सोशल मीडियावरती असा प्लॅटफॉर्म आहे आणि तिथं कलागुणांना म्हणजे त्यांनी सगळ्या रांगोळ्या बघितल्या. मी असंच मी फक्त माझीच त्यांना दाखवली. म्हणलं इथे खूप मुली आहेत की त्यांनी पण खूप छान म्हणजे चांगली दाखवलेलं आहे. तर सगळ्यांच्या रांगोळ्या दाखवल्या, पण मला लाईक द्या म्हणलं फक्त. वा वा. आपल्या पेजला पण लाईक सांगायचं ना करायला. पेजला पण लाईक सांगितलं. कुठं लाईक झालं जास्त? 500 लाईक मिळाले ताई, 500 लाईक. ते पण एवढ्या कमी वेळामध्ये नाही. पण खूप छान. असेच प्रयत्न वैयक्तिक जीवनात सुद्धा तू एवढ्या धाडसीने बाकीच्या गोष्टीचे निर्णय घेशील अशा तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. अजून एक सुंदर कलाकृती, सुंदर रंगसंगती, बारीक बारीक गोष्टीसुद्धा याच्यामध्ये आपण बघत आहोत. आणि सुंदर कलाकृती तुम्ही बघता तर फक्त बिंदू देणं म्हणजे किती डिफिकल्ट जाऊ शकतं. ताई नमस्कार. कुठून आलीस ताई? मी हिंगोलीवरून आली आहे. हिंगोलीवरून एवढं लांब का आलीस? कसं काय? कारण कॉम्पिटिशन द्यायची होती रांगोळीची. येस. रांगोळी आवडते तुला? खूप काढायला आवडते. अच्छा. आपल्या पेजला बघितलं आहेस का कुठे बघितलं होतं किंवा कलागुरू डायरेक्टली पेज बघितलं? मी यूट्यूबवर असं सर्च करत होते, तेव्हा मला इरा रंगोली आर्ट्स हे चॅनल दिसलं. अच्छा. तेव्हा मला रांगोळी आवड होती फक्त. तर तेव्हा Okay. तुम्ही जे बेसिक शिकवलं त्यापासून मी बेसिक करत इथपर्यंत आज पोहोचले. 2 वर्षापासून मी फॉलो करते. पण वा. माझं प्रत्यक्ष इथे येणं शिकणं शक्य नव्हतं, म्हणून मी बरोबर. ऑनलाईन करत गेले. वा, आणि क्या बात. आज इतका छान दिवस आला आणि प्रत्यक्ष इथे आले.
खूप आनंदित आहे. वा बरोबर नाही आणि खरंच खूप छान ताई, एवढं लांबून तू आली आहेस आणि सांभाळून जा, सुखरूप घरी पोचल्यानंतर नक्की मेसेज फोन कर आणि मस्त कलाकृती केली. अशाच वेगवेगळ्या कलाकृती पुढेही करत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. सुंदर कलाकृती आणि कलाकृती बघितल्यानंतरच तुम्हाला जाणवत असेल कदाचित की समुद्र आणि बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये असतील. तर ही संपूर्ण कलाकृती केली आहे समुद्रातल्याच जवळ राहणाऱ्या आपल्या ताईंनी. नमस्कार, माझं नाव हिमगौरी आशुतोष कुलकर्णी. मी रत्नागिरी जिल्ह्यातून आली आहे. मी तालुका खेड येथे राहते. मला इरा रांगोळी आर्ट्स मार्फत हा प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल खरं तर धन्यवाद. आणि माझ्या रांगोळीचा विषय आहे समर्पण. याच्यामध्ये मी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे देशासाठी समर्पण केलं Yes. ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. होप सो तुम्हाला आवडेल. येस लाईक येस करा. थँक्यू. येस ताई. आणि आपल्या या इव्हेंटमध्ये म्हणजे बरेच जण याच्यामध्ये सामील झाले, हजारो लोक याच्यामध्ये होते. सगळ्यात जास्त फोन तुम्हीच मला केलेत. तर असं काय म्हणजे माझ्याकडनं काही अडलं होतं का? नाही यांच्याशीच बोलायचं असं काही होतं का? नाही म्हणजे मला जाणून घ्यायची इच्छा होती की आणखीन काय काय आहे किंवा तुम्ही इतके छान उपक्रम देताय त्याच्यामुळे मला अजून प्रोत्साहन येते की आणखीन काहीतरी करूया. आता मी त्याचं मला वारली पेंटिंग येत नव्हतं, त्यात तुम्ही तो कोर्स आणला ते सुद्धा शिकले मी. Yes. पोर्ट्रेट रांगोळी येत नव्हती मला, तीही मी शिकले. वा त्याचे असेच आणखीन कोर्स आणा, मी आणखीन भरपूर शिकते. वा वा क्या बात आहे. खरंच खूप खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर कलाकृती झाली आहे. आय होप तुम्ही सुद्धा याच्यात तुमचं बक्षीस याच्यामध्ये कदाचित मिळेलच. येस Yes, काळजी thank घ्या. you, येस thank you so much. स्पर्धक आणि ऑलमोस्ट तुम्ही आता त्यांचं नाव आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही तर बघितल्या असतील. त्यांची रांगोळी तर पूर्ण झाली आहे. ऑलमोस्ट आपण त्यांना 5 तासाची वेळ दिली होती. त्याच्यामध्ये या गोष्टी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. रंगसंगती खूप छान वाटते. मला पर्सनली जो रंग आहे ना, हा रंग आहे ते खूप जास्त छान दिसतोय. शेडिंग आहे ना, कधी कधी काही गोष्टी चुकून होतात, काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक करतो. तर कदाचित त्यांनी ही जे शेड केलेलं आहे हे खूप भारी वाटते. शेड हा कुठेतरी यूज करायला नक्कीच मला आवडेल. त्यांची आपण चर्चा करूयात. नमस्कार. नमस्कार सर. कसं वाटतंय आज या स्पर्धेला येऊन? खूप छान वाटते आणि समर्पण हा विषय दिल्यावर मी स्त्री समर्पण दाखवलेलं आहे याच्यात. अच्छा. ही Yes. स्वतः कुटुंबासाठी सुद्धा ती समर्पित असते. त्याचप्रमाणे आज ती सर्व समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ती स्वतःचं समर्पण करते. वा क्या बात आहे. म्हणजे असं कुठलं क्षेत्र असं नाहीच आहे की त्याच्यामध्ये स्त्री नसेल. पण त्यापैकी मी ठराविकच दाखवलेलं आहे. येस नक्कीच नक्कीच. आणि खूप छान त्यासाठी कलाकृती मला तुम्ही माझ्या केली. भाऊ आणि बहिणीने मदत केली. वा वा क्या बात आहे. नाही खूप सुंदर विषय व्यवस्थित मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि अर्थात आपण सांगितलं की 5 बोटांनीच तुम्ही जे काय करताय तुम्ही करायचं आहे. त्यामुळे त्यांनी रंगसुद्धा जे भरलेले आहे ते खूप व्यवस्थित भरण्याचा प्रयत्न केला आहे. छोटंसं रॉकेट आणि रॉकेटच्या बाहेर छोटेसे काही रंगसंगती इथे दिसते. हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. आशा करतो. येस 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 बोला. आणि सर्वात महत्त्वाचं हे कलर मी पहिल्यांदा यूज केले. अरे बापरे. आणि जी चाळणीचा वापर आहे तो सकाळी बघितल्यावरच मी इथे यूज केलेला आहे. आयुष्यभर पहिल्यांदाच. वा. आतापर्यंत मी असे साधे कलर. पण बाकी तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटलं की हे रंग वापरताना आणि तुम्ही जे काही रंग वापरत होता तर त्याच्यामध्ये काही फरक तुम्हाला काय जाणवला फरक का? जाणवला. सर्वात महत्वाचं म्हणजे वजन खूप असतं त्या रांगोळीचं. अगदी बरोबर आहे. आणि हिच्यात जास्त रांगोळी मिळते आपल्याला आणि कमी लागते. बरोबर बरोबर. त्यामुळे तुम्हाला हे कॅरी करायला खूप सोपं पडलं असेल तुम्हाला. आणि रंगामध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला? तुम्ही जे रंग वापरता हे कलर जे आहेत ते उठावदार दिसतात. येस. आणि ते थोडे ढळ असतात. इथून पुढे रंग वापरताना तुम्ही हे वापरू शकता. हो. आणि रंगाने आपल्याकडे अवेलेबल आहेत. बाकी गोष्टीसाठी तुम्ही आपल्याला फॉलो सबस्क्राईब करू शकता. बाकी माहिती तुम्ही आपल्याला डायरेक्ट वेबसाईटवरती बघू शकता. वेबसाईट आहे www.irarangoli.com किंवा व्हॉट्सअप करू शकता 89 80 62 34 72 या नंबरवरती. काही धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. सगळ्यांचे संपूर्ण कलाकृती आपण पुन्हा एकदा वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. आशा करत आहोत की कलाकृती आणि त्यांच्याशी चर्चा झाली तर तुम्हालाही खूप छान वाटलं असेल. तुम्हाला असं वाटलं असेल की आपणही याच्यामध्ये आता भाग घ्यायला हवा होता किंवा मी बघितला आणि मी भाग का नाही घेतला असं सुद्धा कदाचित तुम्हाला झालं असेल. पण पुन्हा अशाच वेगवेगळ्या गोष्टी आपण पुढे पुढे घेत आहोत. त्याच्यामुळे आपल्या पेजला आपल्या सोशल मीडियावरती फॉलो करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी फक्त कलागुरूचं आपलं पेज आहे किंवा वेबसाईट आहे www.kalagurubyirarangoli.com. व्हॉट्सअप नंबर आहे 70 66 68 1970 किंवा इरा रांगोली आर्टचा सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता त्या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी. पण व्हॉट्सअप फक्त हाय जरी मेसेज केला तरी तुम्हाला त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मिळतील. त्याच्यामुळे कृपया फक्त व्हॉट्सअप हाय असा मेसेज करा. सगळ्या ज्या काही आता नवीन असेल किंवा नसेल ते सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. अपकमिंग जरी काय असेल ते तुम्हाला याच्यावरती मिळेल. फक्त अपकमिंग क्लासेस संदर्भातल्या माहिती आपण इथे सांगू शकणार नाही. पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपण इथे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू. सो धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्याच्यामुळे फॉलो तुम्ही केला असेलच. धन्यवाद.